प्रत्येक घरामध्ये एक सुगरण असते, जी नेहमी हाच प्रयत्न करत असते की आपल्या हातून अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर सगळ्यांना आवडतील असे पदार्थ बनायला हवेत. यासाठी ती पुरेपूर मेहनत घेत असते आणि अशाच सुगरणींसाठी मला माहीत असलेल्या या काही किचन टिप्स आहेत, ज्या माझ्या तर उपयोगात येतात, शिवाय तुमच्याही येतील. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या किचन टिप्स. टिप नंबर 1. मूग डाळीचा हलवा बनविण्यासाठी मूग डाळ धुवून आणि भाजून नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी, याने हलवा चवदार होतो. टिप नंबर 2. भजी बनवताना मिश्रणामध्ये बेसनासोबत थोड्या प्रमाणात तांदळाचे पीठ घालावे, याने भजी कुरकुरीत होतात. टिप नंबर 3. मटकी, बटाटा, वांगी अशा प्रकारच्या भाज्या रस्स्याच्या बनवायच्या असतील तर मीठ आणि हळद टाकून शिजवून घ्याव्यात. याने भाजीचा रस्सा चवदार होतो. टिप नंबर 4. बेसन लाडू बनवताना बेसन भाजल्यानंतर थोडे दूध शिंपडून अजून शेकून घ्यावे, असे केल्याने लाडू मऊ होतात. टिप नंबर 5. भात किंवा पुलाव मोकळा सुटसुटीत व्हावा, यासाठी त्यामध्ये 2 चमचे तूप टाकावे. टिप नंबर 6. तुरीची डाळ जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो तेव्हा बऱ्याच वेळा ती उतू जाते, तर असे होऊ नये यासाठी झाकणाला तेलाचा हात लावावा. टिप नंबर 7. कोथिंबीर बराच वेळपर्यंत ताजी राहावी, यासाठी कोथिंबीर पेपरमध्ये गुंडाळून मगच फ्रीजमध्ये ठेवावी. टिप नंबर 8. हिरवी मिरची बराच काळ टिकावी, यासाठी हिरव्या मिरचीचे देठ तोडून नंतर फ्रीजमध्ये ठेवावी. टिप नंबर 9. तांदूळामध्ये तेजपत्ता टाकल्याने नमी शोषली जाते, शिवाय बारीक किडेही पडत नाहीत. टिप नंबर 10. साखरेत मुंग्या होऊ नयेत म्हणून लवंग टाकावी. टिप्स आवडल्यास लाईक करा.